रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण पिढी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे बर्बाद होत आहे। या विरोधात ठोस पावलं उचलण्याची वेळ आली आहे। येत्या 3 महिन्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कोणतीही तडजोड न करता कठोर आणि प्रभावी मोहीम राबवून जिल्ह्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करा, त्याच्या मुळावर घाव घाला आणि अंमली पदार्थ वितरकांच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा। यामध्ये जर कोणत्या राजकीय पुढाकारानं हस्तक्षेप केला, फोन केला तर त्याच्या नावाचा पोलीस डायरीमध्ये उल्लेख करा। राज्यात जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा मान जिल्हा पोलीस दलाने मिळवावा असं आवाहन उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही नियंत्रण आणि जनजागृती संदर्भात शनिवारी आढावा बैठक झाली। बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हेत्रे, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यादव यांच्यासह आदी उपस्थित होते। पालकमंत्री सामंत म्हणाले, अंमली पदार्थांबाबत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी। कोणत्याही विशिष्ट धर्माचे वा जातीचे गुन्हेगार यात दिसून येत नाही। आरोपींची यादी पाहिली असता सरसकट आहेत हे दिसून येतं। अंमली पदार्थ मुक्त जिल्ह्याचा रत्नागिरी पॅटर्न राज्यात जाईल अशा पद्धतीने ही मोहीम राबवावी। अंमली पदार्थ विक्रेता आणि त्यांचं सेवन करणारा या दोघांवर देखील सारखीच कारवाई होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन करू नये। त्याची विक्री करणारे तसेच व्यापार करणारे यांच्याविषयीची माहिती जर कोणाला असेल तर त्याची नावं पोलिसांना कळवावीत। कळवणाऱ्यांची नावं गोपनीय ठेवली जातील। पोलिसांनी मनावर घेतल्यावर ते कशा पद्धतीनं कारवाई करू शकतात हे अंमली पदार्थ विरोधात मोहिमेत पोलिसांनी जनतेला दाखवून द्यावं असं पालकमंत्री सामंत म्हणाले।